नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत SSC MTS 2026 बद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन. तर SSC MTS 2026 हे काय आहे, कोणती एक्झाम आहे, याचं क्वालिफिकेशन काय असेल, पेपर पॅटर्न काय असेल, सिलेबस, मेन टॉपिक्स, अजून वेटेज, स्ट्रॅटेजी आणि फ्री रिसोर्सेस तुम्ही यूट्यूबवरती अभ्यास करून सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकता. तर या एक्झामची सॅलरी असेल 25 ते 30,000 रुपये. ओके, पर मंथ सॅलरी असेल एवढी. एकदम बेस्ट जॉब आहे, एकदम सिम्पल जॉब आहे. तर आपल्या जॉबचं नाव आहे SSC MTS. ही एका एक्झामचं नाव आहे. याचं क्वालिफिकेशन काय असेल, जे स्टुडंट 10वी पास आहेत, ज्या स्टुडंटचं स्वप्न आहे 10वी नंतर आपण एक गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं, जे स्टुडंट आता डिग्रीमध्ये आहेत, ज्यांची 12वी कंप्लीट झालेली आहे, ते स्टुडंटसुद्धा या एक्झामला क्रॅक करू शकतात, ही एक्झाम देऊ शकतात. तर सर्वात आधी आपण एवढे टॉपिक्स कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पेपर पॅटर्न पाहणार आहोत, त्यानंतर सिलेबस, मेन टॉपिक काय, जनरल अवेअरनेसमध्ये नेमकं काय वाचायचं हे आपण सांगणार आहोत. पूर्ण कोणत्या टॉपिकला, कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, आपण कोणत्या टॉपिकवरती जास्त भर द्यायला पाहिजे, आणि स्ट्रॅटेजी काय असणार आहे, आणि आता फ्री रिसोर्सेस हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला समजा सिलेबस तर माहिती झालंय, पण ते कुठून अभ्यासायचं हे माहिती असणं हे महत्वाचं आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि अजून जर का कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा, कारण आजपासून आपण SSC MTSच्या स्टुडंटला गाईड करणार आहोत. तर ही SSC MTSची जी एक्झाम आहे ती आता 2026 मध्येच असणार आहे, आणि ती 1-2 मंथमध्येच येईल. अजून याची ऑफिशियल नोटिफिकेशन काय आलेली नाहीये, पण अजून 1 मंथ आहे, पूर्ण 1 महिना आहे आपल्याकडे. ऑगस्ट एंडिंगमध्ये या एक्झामची नोटिफिकेशन येईल. तर एक्झामपर्यंत आपलं पूर्ण सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर झाले पाहिजेत, त्यासाठी आपण आत्तापासूनच स्टडीला लागणार आहोत. तर पाहूयात पुढे काय होते. सर्वात आधी पेपर पॅटर्न पाहूयात. तर इथे 4 सब्जेक्ट्स असतील: न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर 2 सेशनमध्ये हे एक्झाम असणार आहे. पहिलं सेशन, त्यामध्ये 20 क्वेश्चन्स असतील दोन्ही सब्जेक्टमध्ये, आणि 60 मार्क्स असतील. 45 मिनिट्स तुम्हाला दिल्या जातील, आणि या 20 आणि 20 40 क्वेश्चनपैकी तुम्हाला 12 क्वेश्चन्स हे करेक्ट करायचे असतात. आणि सेशन 1 जे असते त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते, पण सेशन 2 ला निगेटिव्ह मार्किंग असते. तर सेशन 2 मध्ये व्यवस्थित पूर्णपणे काळजीपूर्वक सोडवायचे आहे. आणि आपण आपल्या YouTube चॅनलवरती जनरल अवेअरनेसवरती जास्त भर देणार आहोत, कारण जनरल अवेअरनेससाठीच आपण आपला YouTube चॅनल ओपन केला होता. तर इथे आपल्या YouTube चॅनलवरती सर्व स्टुडंट जनरल अवेअरनेसचे जोडलेले आहेत. तर जनरल अवेअरनेसचा पूर्ण पार्ट आपण कव्हर करूयात. आता कन्सेप्ट वाईज शिकायचं म्हटलं तर एका मंथमध्ये आपलं सिलेबस कव्हर होणार नाही, त्यासाठी मी मेन क्वेश्चन आन्सर वाईज आपण कव्हर करूयात सर्व टॉपिक्स. ओके, तर पुढे पाहूयात आपण टॉपिक्स कोणते आहेत. तर सेशन 1 मध्ये 20 क्वेश्चन 60 मार्क्स, 20 क्वेश्चन 60 मार्क्स असे 2 असतील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, आणि 20 आणि 20 40 पैकी तुम्हाला 12 क्वेश्चन्स करेक्ट करायचे आहेत. हे याचं क्वालिफिकेशन असेल. इथे तुम्ही इलिजिबल झालात, 12 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट आले तरच तुमचा सेशन 2 चा पेपर तपासले जाईल. तर सेशन 2 मध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज हे 2 एक्झाम्स असतील. आणि काय, याला वेगवेगळं टायमिंग नाही, एकदाच असेल फक्त. पहिलं सेशन आहे, सेकंड सेशन आहे. तर याला सुद्धा 45 मिनिट्स असतील, पण यामध्ये 25 क्वेश्चन्स असतील, 75 मार्क्स. इथे 25 क्वेश्चन, 75 मार्क्स. ओके, समजलं पेपर पॅटर्न काय. आणि CBT मोड एक्झाम असेल, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ओके, तर आता आपण पाहूयात सिलेबस. तर आता हे सिलेबस वाचत नाही बसणार, मी हळूहळू वरती स्क्रोल करेल. तर हे आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीचा सिलेबस. यामध्ये होल नंबर्स, LCM अँड HCF, डेसिमल अँड फ्रॅक्शन असे क्वेश्चन्स विचारले जातील. तर आपण स्ट्रॅटेजी सुद्धा पाहणार आहोत, कारण एकच मंथ आहे आपल्या एक्झामला. आपल्याला स्टडी करण्यासाठी फक्त एकच मंथ राहिलेले, तर कसं करायचं. तर हे आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी. तर यामध्ये बरेचसे टॉपिक्स दिलेले आहेत. फक्त या एवढ्या टॉपिकपैकी तुम्हाला 10 टॉपिक एकदम कव्हर करायचं आहे. कसं कव्हर करायचं माहिती आहे का, आधी कन्सेप्ट समजायचे. यूट्यूबवरती जा तुम्ही, तुम्हाला फ्री रिसोर्सेस सुद्धा मी पुढे सांगेल. ओके, तर न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीसाठी तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा, आणि फक्त 10 टॉपिक्स कव्हर करा, आणि प्रत्येक 10 टॉपिकवरती वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. एकूण एका टॉपिकवरती 50 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे, तरच तुमचं हे कव्हर होऊ शकेल.
तर सेकंड टॉपिक आहे आपलं रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर यामध्ये एवढे सिलेबस आहे, एवढे टॉपिक्स आहेत फ्रेंड्स. तर या एवढ्या टॉपिकपैकी तुम्ही 7 ते 8 टॉपिक्स एकदम एकदम परफेक्टली करा. यूट्यूबवरती बरेच रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर रिझनिंगसाठी तुम्ही SSC अड्डा साहिल सर यांचं यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे. ती पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता. ओके. तर याच्यापैकी 8 ते 9 तुम्ही टॉपिक्स एकदम कव्हर करा. प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला 50-50 प्रकारचे क्वेश्चन्स सोडवले पाहिजे. इतकं परफेक्ट करा. ओके. नेक्स्ट आहे जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेसमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर एवढे बरेच सारे टॉपिक्स असतात. पण या टॉपिकमध्ये नेमकं काय वाचायचंय, काय अभ्यासायचं हे आपण पाहूयात. आणि हे आहे इंग्लिशचं सिलेबस. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये व्होकॅब्युलरी, ग्रामर या टॉपिकवरती जास्त भर द्या. पण यामधून एकदम सिंपल टॉपिक आहेत. तर हे या इंग्लिशसाठी ना तुम्ही ब्लॅक बुक निखिल गुप्ता या सरांची तुम्ही वापरू शकता. तर त्या बुकमधून तुम्ही इंग्लिशचं सर्व काही पोर्शन कव्हर करू शकता. तर इंग्लिशसाठी ते बुक एकदम परफेक्ट आहे. तर नेक्स्ट पाहूयात आपण. जनरल अवेअरनेसमध्ये नेमकं काय अभ्यासायचे? कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जनरल अवेअरनेसचेच क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर जनरल अवेअरनेसमध्ये सर्वात आधी आपण इतिहास. तर इतिहास या टॉपिकवरती 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. तर त्यामध्ये टॉपिक्स पाहूयात. इतिहासमध्ये फर्स्ट आहे प्राचीन इतिहास, सेकंड आहे मध्यकालीन इतिहास आणि थर्ड आहे आधुनिक इतिहास. तर प्राचीन इतिहासमध्ये हे एवढे टॉपिक्स आहेत. सिंधू घाटी सभ्यता, वैदिक काल, महाजनपद, बौद्ध धर्म, जैन धर्म, मौर्य वंश आणि गुप्त वंश. तर हे एवढे टॉपिक एकदम पक्के करायचे तुम्हाला. तर आपण करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सिंधू घाटी सभ्यता, वैदिक काळ असं सेपरेट टॉपिक धरून आपण क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. तर आपण एका व्हिडिओमध्ये 3 ते 4 टॉपिक्स कव्हर करायचे असं स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. तसे मी PDF घेऊन येईल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण SSC MTSच्या एक्झामपर्यंत आपण सर्व सिलेबस कव्हर करून घेऊ. तर आपण एकदा टॉपिक वाचून पाहूत. सिंधू घाटी सभ्यता, वैदिक काल, महाजनपद, बौद्ध धर्म, जैन धर्म, मौर्य वंश आणि गुप्त वंश. जर का तुम्ही SSC CGL साठी प्रिपरेशन करत असाल, त्यामध्ये सुद्धा असाच सिलेबस आहे. तर त्यासाठी तुम्ही एकदम कन्सेप्ट वाईज तुम्हाला जर शिकायचं असेल, एका मंथमध्ये तर होणार नाही कन्सेप्ट विथ क्वेश्चन्स. बट तुम्हाला जर कन्सेप्ट पाहिजे असेल, हिस्ट्री म्हणजे पूर्ण स्टोरी वाईज पाहायचं असेल, तर तुम्ही हे हिस्ट्री बाय नाविन सर प्लेलिस्ट 37 व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्ण हिस्ट्री कव्हर केलेली आहे. तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन हे नाव सर्च करू शकता. तुम्हाला डायरेक्टली नाविन सरची प्लेलिस्ट भेटेल. त्यामध्ये तुम्ही इतिहासचं पूर्ण पोर्शन कव्हर करू शकता. एकदम हिंदीमध्ये डिटेल सांगितलेलं आहे सरांनी. आणि तुम्ही अदर कोणत्या एक्झामची स्टडी करत असाल आणि त्यामध्ये जर जनरल अवेअरनेसचा पार्ट असेल, तर हे नाविन सर एकदम बेस्ट आहेत. टीचिंग सुद्धा एकदम बेस्ट आहे त्यांची. तर तुम्ही हे रेफर करू शकता. ओके. तर हे फ्री रिसोर्स आहे, यूट्यूबवरती फ्रीली अवेलेबल आहे. 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला हिस्ट्रीवरती पाहायला भेटतील. तर सेकंड आहे हिस्ट्रीमध्येच मध्यकालीन इतिहास. त्यामध्ये तुम्हाला दिल्ली सल्तनतवरती जास्त फोकस करायचं आहे. मुघल साम्राज्य, भक्ती आंदोलन, सुफी आंदोलन आणि विजयनगर साम्राज्य. तर हे एवढे टॉपिक्स आहेत मध्यकालीन इतिहासमध्ये. मध्यकालीन इतिहासमध्ये एवढेच टॉपिक अभ्यासायचे आहेत आणि आपण आपल्या चॅनलवरती क्वेश्चन वाईज अभ्यासणार आहोत. ओके. आणि थर्ड आहे आधुनिक इतिहास. त्यामध्ये 1857 का विद्रोह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बंगाल विभाजन, महात्मा गांधी आंदोलन आणि असहयोग आंदोलन. तर इतिहासमध्ये एवढे टॉपिक्स आपले महत्वाचे आहेत आणि आपण कव्हर करणारच आहोत पुढच्या एका मंथमध्ये. ओके. आणि यावरती 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि आपण ते पाहूयाच. ओके. तर नेक्स्ट आहे, अरे हे 2 राहिले ना, सविनय अवज्ञा आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन. हे सुद्धा हिस्ट्रीमध्येच आहे. ओके. नंतर पाहूया जिओग्राफी यानी भूगोल. या भूगोलवरती 4 ते 6 क्वेश्चन्स विचारले जातात. तर यामध्ये 2 आहेत. एक भारत का भूगोल, जिओग्राफी ऑफ इंडिया याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि सेकंड आहे विश्व भूगोल. तर भारत का भूगोलमध्ये भारत की नदियाँ, नदी एवं सहायक नदियाँ, पर्वत एवं दरे, पठार, मैदान, मृदा, कृषी हे एवढे टॉपिक्स महत्वाचे आहेत भारत का भूगोलमध्ये. आणि नंतर विश्व भारत यानी वर्ल्ड जिओग्राफीमध्ये महासागर, मरुस्थल, जलद, मरुमध्य आणि प्रमुख देश एवं स्थान हे महत्वाचे आहेत.
तर जिओग्राफी या सब्जेक्टवरती 4 ते 6 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि फ्री रिसोर्स आहे SSC फाउंडेशन नायक बॅच 2025 ची प्लेलिस्ट, जी की यूट्यूबवरती फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही ते रेफर करू शकता आणि चांगले मार्क्स सुद्धा घेऊ शकता. एकदम डिटेलपणे सांगितलेलं आहे, पण वेळ कमी आहे. आपल्याकडे फक्त एकच मंथ आहे. एका मंथमध्ये आपल्याला 4ही सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये मेन जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे जनरल अवेअरनेस, तर तो आपण क्वेश्चन वाईज कंप्लीट करूया. ओके. नेक्स्ट आहे राज्य व्यवस्था, ज्याला पॉलिटी असं म्हणतात. 2 ते 3 क्वेश्चन यावरती विचारले जातात. त्यामध्ये संविधान, मौलिक अधिकार एवं कर्तव्य, संसद, लोकसभा, राज्यसभा, विधेयक, राष्ट्रपती एवं प्रधानमंत्री, न्यायपालिका, आयोग एवं संविधानिक निकाय. तर हे एवढे टॉपिक्स राज्यव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे आहेत. 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातील. हे त्याचा वेटेज आहे बरं का, आपण डायरेक्टली कव्हर करतोय. आणि हे आहे फ्री रिसोर्सेस म्हणजेच पॉलिटी बाय नाविन सर RWA प्लेलिस्ट. असं तुम्ही जर का यूट्यूबवरती सर्च केलात तर नाविन सरची पूर्ण प्लेलिस्ट तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तिथून फ्रीली अभ्यास करू शकता. तर नेक्स्ट पाहूयात सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानवरती फक्त 2 ते 3 क्वेश्चन्स विचारतात. त्यामध्ये आपल्याला जीव विज्ञान आणि बायोलॉजी, नंतर भौतिक विज्ञान आणि फिजिक्स आणि नंतर आहे रसायन विज्ञान आणि केमिस्ट्री. या तिन्ही सब्जेक्टवरती आपल्याला फक्त 2 ते 3 क्वेश्चन्स पाहायला भेटतील. हे खूप रिक्सी आहे एवढं सगळं कव्हर करणं, कारण बायोलॉजीमध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्ही 12वी पर्यंतचं बायोलॉजी एखादी NCERT वाचलं तरी हे बायोलॉजी कव्हर होईल. आणि हे तर काय आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करणार नाही. आपण स्मार्ट स्टडी करणार आहोत, कारण एका मंथमध्ये सिलेबस कव्हर करणं, एक्झाममध्ये काय येऊ शकेल तशी स्टडी करायचं म्हटलं तर आपल्याला काही टॉपिक हे सब्जेक्ट स्किप करावे लागतील. नंतर आहे स्टॅटिक GK. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती आपण सर्वात जास्त भर कशावरती देणार आहोत ते म्हणजे स्टॅटिक GK. यावरती 7 ते 8 क्वेश्चन्स विचारणार आहेत. तर आपण महत्त्वपूर्ण दिवस, राष्ट्रीय प्रतीक म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती आपण खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर पूर्ण 1 मंथ आपलं मिशन असणार आहे SSC MTS 2026 क्रॅक करणं. ओके. तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या 1 मंथपर्यंत आपण कनेक्ट असणार आहोत. तर दिवसेंदिवस रोज तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज आपला व्हिडिओ येईल नाईटला. महत्त्वपूर्ण दिवस, राष्ट्रीय प्रतीक, राज्य राजधानी, देश राजधानी मुद्रा, राष्ट्रीय उद्यान, पुरस्कार एवं सम्मान, पुस्तके एवं लेखक, शास्त्रीय एवं लोकनृत्य, भारत एवं वर्ल्ड में प्रथम, जनगणना, खेळ, अनुच्छेद, मंदिर मेला, महोत्सव, पंचवर्षीय योजना, प्रमुख संगीत वाद्यवादक, खेळ आणि ट्रॉफी. ओके. तर स्टॅटिक GK मध्ये हे एवढे टॉपिक्स आहेत. आपण जास्तीत जास्त भर स्टॅटिक GK वरती देऊया, कारण 7 ते 8 क्वेश्चन्स यावरती विचारले जातात. आणि नेक्स्ट आपण काय कव्हर करणार आहोत, हिस्ट्रीचा पार्ट, जो की एकदम सिंपल आहे, आणि त्यानंतर जिओग्राफीचा पार्ट. या सर्व टॉपिक्स वरती आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण क्वेश्चन वाईज अभ्यास करणार आहोत फ्रेंड्स. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला पार्ट नंबर 1 असेल, जो की SSC MTSच्या एक्झामची तयारी करण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल, जे काही वाटेल तुम्हाला व्हिडिओबद्दल, तर प्लीज कमेंट करून सांगत जा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या टॉपिकपासून स्टार्ट करायचे हे मला कमेंटमध्ये कळवा. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.